Good evening, all. स्क्रीन शेअर झाली का एकदा मला कन्फर्म करा आणि आवाज येतोय का ते पण सांगा मला एकदा, म्हणजे आपण मग पुढं स्टार्ट करूयात वर्किंग. स्क्रीन दिसतंय व्यवस्थित सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय का नाही माझा कन्फर्म करा एकदा, म्हणजे मग स्टार्ट करता येईल मला. येतोय सर, येतोय. ओके, चालेल, ठीक आहे. काल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की एक्झॅक्टली आपण आता जो काही रिमेनिंग पार्ट आहे बिल्डिंग परमिशन मधला तो आजच्या डेटला स्टार्ट करणार आहोत. एक इंट्रोडक्टरी एकदा ड्रॉइंग पहिले समजून घेऊयात. सो अकॉर्डिंगली फॉर्म फिलिंग आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्टार्ट करू शकतो. सो बेसिकली जर बघायला गेलं आपण तर या प्रपोजलमध्ये जनरली मिक्स टाईप बिल्डिंग, मल्टी फ्लोर बिल्डिंग आणि मल्टिपल बिल्डिंग इन अ सिंगल फ्लोर, सिंगल फ्लॅट, अशा प्रकारचं जर समजा प्रपोजल असेल तर एक्झॅक्टली त्या पर्टिक्युलर प्रपोजलचं फॉर्म फिलिंग असेल किंवा ट्रेसिंग असेल ते एक्झॅक्टली स्टार्टिंग टू एंड पर्यंत कसं परफॉर्म करायचं किंवा वर्क करायचं त्याबद्दल आपण माहिती म्हणजे या पर्टिक्युलर प्रपोजल बद्दलची बघणार आहोत. बिल्डिंग मधलं जसं आपण डिस्कस केलं की जे काही बिल्डिंगचे टाईप आहेत त्यामध्ये आपण बघितलं रो हाऊस, सेमी डिटॅच, डिटॅच असेल, यांच्यामध्ये फक्त फॉर्म फिलिंग मध्ये फरक पडतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग एकंदरीत सेम टू सेम होतात. तर त्यामुळं आपण ज्यावेळेस त्याचं वर्किंग करतो तर वर्किंग करत असताना आपल्याला ती एक गोष्ट बघावी लागते की एक्झॅक्टली त्याची प्रोसेस काय आहे. ओके, सो हा प्रपोजल आपण बघूया, त्याच्यात एक्झॅक्टली आपण काय काय करणार आहोत. जनरली एक ऑड शेपचा प्लॉट आहे आपल्याकडे. जनरली हा जर बघितला तर दिस विल बी युअर प्लॉट एरिया विथ 4726.93 स्क्वेअर मीटर ग्रॉस प्लॉट एरिया. ठीक आहे, त्याच्यामध्ये मुद्दाम आपण एक रोड कटिंग दाखवलेली आहे जेणेकरून जर तुमच्या पर्टिक्युलर प्लॉटमध्ये रोड वायडनिंग जर आली तर ती कशी मार्क करावी त्याबद्दलची ही माहिती तुम्हाला इथे पर्टिक्युलर या प्रपोजल मध्ये येऊन जाईल. आफ्टर दॅट याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की दोन बिल्डिंग पर्टिक्युलरली दाखवलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ते काय वात्सल्य कमर्शियल कॉम्प्लेक्स. इथे हवं तर नाव चेक करून घेऊयात आपण. दिस पर्टिक्युलर बिल्डिंग इज हॅव्हिंग कमर्शियल कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पर्टिक्युलरली तर ग्राउंड फ्लोअरला सगळे शॉप्स आणि फर्स्ट टू थर्ड म्हणजे असे टिपिकल फ्लोर्स आहेत, 3 फ्लोर. त्यामध्ये तुम्ही शॉप्स किंवा मग ऑफिसेस जे काय असेल ते तुम्ही प्लॅन्स करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा पूर्ण जर तुम्ही बघितला तर हा प्रोजेक्ट जो आहे याच्यामधली ही बिल्डिंग जी आहे म्हणजे त्याला आपण वात्सल्य कॉम्प्लेक्स नाव दिलेलं आहे, ती पर्टिक्युलर बिल्डिंग आहे कमर्शियल. त्याच्यानंतर दुसरी बिल्डिंग, सेम बिल्डिंग एकाच प्लॉटमध्ये आपण विचारात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण नाव देऊयात की वैभवी प्लाझा, ज्याच्यामध्ये मिक्स प्रपोजल आहे, ज्यात आपण म्हणू शकतो की ग्राउंड फ्लोअरला एक टेनामेंट आहे दॅट इज कमर्शियल, दॅट इज वी कॅन से शॉप्स. त्याच्यानंतर मग दोन प्रकार म्हणजे याच्यामध्ये आपण बघितले की जर टिपिकल फ्लोर जर असले माझ्याकडे तर जनरली मग त्याचं ट्रेसिंग कसं करायचं आणि त्यातही मुद्दाम मग आपण काय केलेलं आहे समजून घेण्यासाठी की भरपूर वेळेस तुम्ही जेव्हा अपार्टमेंट बिल्डिंग किंवा फ्लॅट्स प्लॅनिंग करतात तर त्यावेळेस काय असतं की ऑड शेपचे जे प्लॉट्स फ्लॅट आहेत किंवा फ्लोर आहेत त्यांची प्लॅनिंग वेगळी असते, म्हणजे त्यांच्या बाल्कनीज वेगळ्या लोकेटेड असतात आणि इव्हन शेपचे जे फ्लोर नंबर असतात त्यांच्या बाल्कनीज वेगळ्या साईडला लोकेटेड असतात. अकॉर्डिंगली आपण मग काय करणार आहोत याच्यात सुद्धा आपण फर्स्ट, थर्ड, फिफ्थ अँड सेव्हन्थ फ्लोर जो प्लॅन आहे तो टिपिकल सारखा आहे असं अज्युम करणार आहोत. जरी इथं दाखवताना सेम दाखवलेला असेल तरी सुद्धा ऍक्च्युअल मध्ये आपण असं कन्सिडर करतो की फ्लोर प्लॅन इज डिफरंट. ओके, आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतोय की टिपिकल फर्स्ट, थर्ड, फिफ्थ अँड सेव्हन्थ फ्लोर विल बी डिफरंट, म्हणजे दॅट विल बी टिपिकल. अँड सेकंड, फोर्थ अँड सिक्स फ्लोर म्हणजे टोटल 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे, त्यामधला पहिला, तिसरा, 5वा, 7वा फ्लोर सारखा आहे आणि दुसरा, चौथा आणि 6वा फ्लोर वेगळा आहे, म्हणजे सारखे आहेत हे.
अशा प्रकारच्या 2 बिल्डिंग ज्याच्यामध्ये एक प्युअरली कमर्शियल आणि दुसरी रेसिडेन्शियल विथ कमर्शियल ऑन ग्राउंड फ्लोर विथ मल्टी फ्लोर्स, अशा प्रकारचा प्रपोजल, म्हणजे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकाच प्लॉटमध्ये मल्टी फ्लोर बिल्डिंग, मल्टी बिल्डिंग इन अ सिंगल प्लॉट, मिक्स टाईप बिल्डिंग, असे सगळे प्रकार जे आहेत, रिमेनिंग 3 ते 4 प्रकार, ते सगळे प्रकार तुम्हाला या एका पर्टिक्युलर प्रपोजल मध्ये बघायला भेटतात. तर मग या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं फॉर्म फिलिंग कसं करावं, याचं कॅल्क्युलेशन कसं आपण करावं, या सगळ्या बाबतीत आपल्याला म्हणजे फॉर्म फिलिंग करताना लक्षात येणार आहे. बट रिमेनिंग सेम, की जे काही फिलिंग करत असतो आपण, त्या फिलिंग करत असताना सुरुवातीला आपल्याला 2 गोष्टी माहिती असायला हव्यात जनरली. एक तर ग्रॉस प्लॉट एरिया किती आहे आणि त्याची कटिंग किती आहे, जेणेकरून उरलेला प्लॉट 3848.83 एवढा आपल्याकडे उरणार आहे. ठीक आहे. जरी समजा आपण सुरुवातीला याचं सगळं कॅल्क्युलेशन करत बसलो नाही, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जनरली काय करतो, कोणताही प्रोजेक्ट स्टार्ट करताना त्यांचे फ्लोर प्लॅन, सेक्शन आणि एलिव्हेशन एवढ्या गोष्टी बनवतो. हा एवढा आहे की फक्त जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट पहिलेच बनवून द्यायचा असेल बिफोर गोइंग फॉर बिल्डिंग परमिशन, किंवा क्लायंट कडून सँक्शन करून घ्यायचा असेल, तर ज्यावेळेस आर्किटेक्ट किंवा इंजिनियर हे प्रपोजल बनवतात, तेव्हा तुम्हाला सांगावं लागतं की तुमच्या या पर्टिक्युलर प्लॉटवर मॅक्सिमम किती गोष्टी फिल म्हणजे बसू शकतात. मग यासाठी आपण जनरली काय करतो, की समजा जर मला एखाद्या ओनरला सांगायचं असेल किंवा क्लायंटला सांगायचं असेल की माझ्या या पर्टिक्युलर प्लॉटवर मॅक्सिमम काय काय गोष्टी बसू शकतात, मग यासाठी आपण एक कॅल्क्युलेशन शीट बनवलेली आहे. ज्या कॅल्क्युलेशन शीट्स मध्ये आपण काय करतो, सगळा डेटा जो काही आहे तो फिल करतो, आणि फिल केल्यानंतर आपण बघतो की नेमकं माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत, अकॉर्डिंग टू दिस हाऊ मच विल बी द मॅक्सिमम FSI दॅट विल बी परमिसिबल अकॉर्डिंग टू द कॅल्क्युलेशन. मग मी इथे एक शीट तुमच्यासाठी घेऊन टाकतो, ज्याच्यामध्ये मग आपण कॅल्क्युलेशन करूयात की एक्झॅक्टली काय काय गोष्टी होणार आहेत. त्याला पासवर्ड प्रोटेक्टेड आहे, पासवर्ड सुद्धा इथे दिलेला आहे ऑलरेडी, pass@123, आणि या पासवर्डनी फक्त जिथं जिथं तुम्हाला व्हॅल्यूज एडिट करायच्या आहेत, म्हणजे पर्पल लाईन्स जिथं आहेत तिथे तिथे फक्त तुम्ही एडिट करू शकतात, बाकीच्या कोणत्याच गोष्टी तुम्ही एडिट करू शकत नाही. ओके. मग सध्या मी असं म्हणतो की मला बिल्टअप एरिया माहिती नाहीये, ठीक आहे, या कोणत्याच गोष्टी माहित नाही असं आपण सध्या म्हणूयात. ठीक आहे. पण जनरली काय होतं की ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्लॉट एरिया तुम्हाला माहिती असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ आय कम टू दिस पर्टिक्युलर ड्रॉइंग, मला लक्षात येईल की माझा टोटल ग्रॉस एरिया होता 4726.93, आणि त्याच्यातून सगळं डिडक्शन होऊन मला 3848.83 स्क्वेअर मीटर जे काय आहे दॅट विल बी द टोटल नेट प्लॉट एरिया. मग मी इथं नेट प्लॉट एरिया टाकेल माझ्या शीटमध्ये, दॅट इज 3848.83. जो काही तुम्हाला परमिसिबल प्रीमियम असेल तो प्रीमियम तुम्ही लिहून घेऊ शकतात, आणि टीडीआर जर तुमच्या लोकेशनला अलाउड असेल तर यू कॅन जस्ट टेक द टीडीआर, एल्स यू कॅन जस्ट कीप इट आउट. आणि अँसलरी म्हणजे काय रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आहे याच्यावर तुम्ही तो घेऊ शकता. तर मी असं म्हणतो की मला पूर्ण जर समजा मी युटिलाइज केला तर मला एक टेंटेटिव्ह किती एरिया भेटला पाहिजे. तर समजा आपण जर विचार घेतला की जर दोन्ही गोष्टी 100% जर वापरल्या, प्रीमियम पण आणि बेसिक पण, तर माझा टोटल एरिया होतो 6158. त्यापैकी एक टेंटेटिव्ह आपण असं म्हणूयात की 2000 स्क्वेअर मीटरचा आपण कमर्शियल स्पेस वापरला, आणि रिमेनिंग जो काही आहे तो आपण टोटल ठेवला फॉर रेसिडेन्शियल. तर मला होईल 2494.87 स्क्वेअर मीटर अवेलेबल इन रेसिडेन्शियल अँसलरी, अँड कमर्शियल अँसलरी मध्ये 1600 स्क्वेअर मीटर. तर याच्यावरून मला एक टेंटेटिव्ह कळतं की टोटल प्रपोजल जे काही आहे ते मी मॅक्सिमम 10,252 स्क्वेअर मीटर साठी मी प्लॅन करू शकतो मॅक्सिमम, कारण की हे परमिसिबल आहे, मॅक्सिमम परमिसिबल. ओके. इवन दो यू कॅन जस्ट चेक आउट हिअर 10,253 आहे, सो अकॉर्डिंगली वी कॅन प्लॅन. ओके. पण ठीक आहे, आता आपल्या प्रपोजल मध्ये एक्झॅक्टली किती आहे काय नाही हे आपण रनिंग मध्ये आपण ते सगळं बघूयात, आणि त्यानुसार फॉर्म फिलिंग आपण करूयात. ठीक आहे. तर हे एक टेंटेटिव्ह तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण काय करणार आहोत, एक ऑड शेप मध्ये असलेला प्लॉट ज्याच्यामध्ये रोड वाइडनिंग आहे, आणि 2 बिल्डिंग विथ 1 बिल्डिंग ऍज अ फुल्ली कमर्शियल, सेकंड बिल्डिंग विथ दी मिक्स टाईप प्रपोजल, अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण क्लब करून सगळे एकत्र या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये बघणार आहोत. मग आता ज्यावेळेस मला पर्टिक्युलर प्रोजेक्टचा डेटा भरायचा असतो, आय विल अगेन कम टू दी पर्टिक्युलर टिपिक लाईन प्रोजेक्ट. बीपीएमएसच्या पोर्टलवर आपण येऊया.
परत जसं आपण सुरुवात करतो आतापर्यंत आपण बघितलं होतं की कोणताही प्रोजेक्ट स्टार्ट करायचा जर असेल मला, सो आय विल स्टार्ट इट फ्रॉम द टिपिक लाईन प्रोजेक्ट. मग तो मी इथे टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये गेलो. अगेन आय विल से न्यू प्रोजेक्ट. आता याच्यात सुद्धा जसं आपण बघितलं की कोणत्याही प्रकारातली जर बांधकाम परवानगी आपल्याला घ्यायची असेल तर बिल्डिंग डेव्हलपमेंटनीच आपण त्याला सुरुवात करतो. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज सेम आहेत, फक्त कुठं कुठं बदल होणार आहेत ते आपण बघूया. सो आय विल से CVR कॉम्प्लेक्स, गट नंबर 24, नक्षत्रवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर. ओके. देन डीपी प्लॅन आणि गुगल इमेज जे काही आहे ते आपण अपलोड करू. सेम अगेन दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज सेम फॉर ऑल दी कंटेंट्स. त्याच्यामुळं या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये काही वेगळा असा म्हणजे हे नाहीये, ठीक आहे, बदल नाहीये. सो अकॉर्डिंगली व्हॉट आय विल डू, ठीक आहे. गुगल इमेज आणि डीपी प्लॅन रॅन्डम सिलेक्ट करतोय आता सध्या मी. त्या पर्टिक्युलर साईटचा आता सिलेक्ट करत बसत नाही. स्पेसिफिक एरियामध्ये पण काही नाही आपल्याकडे. आता अगेन I2R प्रोव्हिजन वगैरे आहे का तर नाहीये, किंवा सिडको एरिया आहे का, इट इज नो. रेग्युलरायझेशन फॉर इच टाइप ऑफ द प्रपोजल इट विल बी ऑथोराइज्ड, त्यामध्ये काहीच फरक नाहीये. आता टाइप ऑफ डेव्हलपमेंट मध्ये जसं लास्ट टाइम आपण बघितलं होतं की कोणत्या प्रकारातला प्लॉट आहे सँक्शन, त्यानुसार तुम्हाला पर्टिक्युलर टाइप जो आहे टाइप ऑफ डेव्हलपमेंट तो सिलेक्ट करायचा आहे. तर जनरली जर बघितलं तुम्ही तर LIG, रो हाऊस, सेमी डिटॅच आणि डिटॅच हे पहिले जे 4 प्लॉट आहेत ते जनरली सँक्शन लेआउट मध्ये जेव्हा मोठ्या लँडला म्हणजे 2 एकर, 4 एकर, 1 एकर अशा लँडला सब डिव्हिजन करून एक मल्टिपल नंबर ऑफ प्लॉट्स जेव्हा सँक्शनिंग घेतले जातात तर त्यामध्ये हे 4 प्रकार बघायला भेटतात जनरली: LIG, रो हाऊस, सेमी डिटॅच आणि डिटॅच. ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल प्लॉटला सँक्शनिंग घेतली जाते दॅट विल बी माइट बी ग्रुप हाऊसिंग प्लॉट ऑर इंडिपेंडंट प्लॉट. म्हणजे एकच इंडिव्हिज्युअल प्लॉट सिलेक्ट केला जातो आणि त्याच एने घेतलं जातं आणि त्याच प्लॉटला सँक्शनिंग घेतली जाते. तर ती तुम्हाला इथून इंडिपेंडंट प्लॉट मधून आपल्याला काम करावं लागतं. मग आता आपण काय करणार इथं, नाव ऍज दिस पर्टिक्युलर प्लॉट इज सँक्शन्ड इंडिपेंडंटली, सो दॅट्स वाय वी आर सिलेक्टेड दॅट टाइप ऑफ डेव्हलपमेंट एज अ इंडिपेंडंट प्लॉट. ठीक आहे. मग तो आपण सिलेक्ट केला. डेट ऑफ साईट सर्वे अगेन आय विल से 15. टाइप ऑफ प्रपोजल, आता इथे बघा ज्यावेळेस आपण प्युअरली रेसिडेन्शियल होता म्हणजे त्या प्रपोजल मध्ये फक्त रेसिडेन्शियलचा प्रोजेक्ट आहे तर त्यावेळेस आपण काय सिलेक्ट केलं तर रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं. जर प्युअरली कमर्शियल असेल, जसं आता आपण 2 बिल्डिंग बघतोय, एक कमर्शियल आहे आणि एक मिक्स्ड आहे, तर नुसती रेसिडेन्शियल जशी बिल्डिंग होती तसं नुसतं कमर्शियल जर बिल्डिंग असेल तर यू कॅन गो फॉर कमर्शियल. इफ इट इज कम्प्लीट proposal is of industrial type, then you can go for industrial one. पण ज्यावेळेस तुमचे 2 टेनामेंट म्हणजे कोणतेही 2 टेनामेंट असू शकतात, कमर्शियल रेसिडेन्शियल, रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशनल, इन्स्टिट्यूशनल कमर्शियल, किंवा 2 प्रकारचे कोणतेही टेनामेंट ज्यावेळेस तुम्ही मिक्स करायला जाताल तर त्यावेळेस अशा 2 पद्धतीतले जर टेनामेंट एकत्र येत असतील त्यावेळेस तुम्हाला याला सिलेक्ट करावं लागेल मिक्स प्रपोजल. त्यानंतर एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग आणि इन्स्टिट्यूशनल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं या टाइप ऑफ डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा ग्रुप हाऊसिंग तुम्ही करताल ऍट दॅट सेम टाइम यू हॅव टू सिलेक्ट ग्रुप हाऊसिंग ऑल्सो ऍट टाइप ऑफ प्रपोजल. आणि एज्युकेशन किंवा इन्स्टिट्यूशन तुम्ही जर प्लॅन करत असताल तर अगेन यू कॅन सिलेक्ट एज्युकेशनल और इन्स्टिट्यूशनल. आता आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे टेनामेंट एकत्र करणार आहोत या एका बिल्डिंग मध्ये. आणि त्या एका प्लॉट मध्ये सुद्धा म्हणजे जरी तुमच्याकडे अशी सिच्युएशन असेल की एक प्लॉट आहे आणि त्या एका प्लॉट मध्ये एक पूर्ण कमर्शियल बिल्डिंग आणि एक पूर्ण रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, स्टील इन दॅट केस आपल्याला प्रपोजल म्हणावं लागेल दिस प्रपोजल इज ऑफ मिक्स टाईप. आणि म्हणून मग मी इथं काय सिलेक्ट करेल, दिस इज द मिक्स टाईप प्रपोजल. त्यानंतर अगेन सेम हिली एरिया वगैरे आहे का हे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला माहिती आहेत. वी विल सिलेक्ट जस्ट वॉट एव्हर द डेटा इज देअर.
त्यानंतर झोन. आता झोन मला इथं माहिती आहे, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं ते हायरार्की सिलेक्ट करावे लागते. सो जस्ट सिलेक्ट द हायरार्की ऑफ द प्लॉट, म्हणजे लोकेशन लोकेट करण्यासाठी. देन फ्लड एरिया अफेक्टेड आहे का, तर नो. लोकेशन इज नॉन कंजेस्टेड. रोड डिटेल इज अबो 9 मीटर. बघून घेऊयात परत एकदा. नाही, 9 मीटरचाच रोड म्हणतोय आपण. सो इट विल बी बिलो 9 मीटर. टाइप ऑफ लेआउट सँक्शन, इट कुड बी ऑफ एनी टाइप. याच्यातला आपण एरिया अंडर सीटीएस नंबर घेऊया. रिझर्वेशन एरिया अफेक्टेड आहे का, तर नो. रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन साईट आहे का, अगेन नो. वेदर प्लॉट इज अफेक्टेड इज नो. वेदर प्लॉट लँड इज अफेक्टेड बाय CRZ, अगेन इट इज नो. इज एनी NOC इज रिक्वायर्ड, अगेन इट इज नो. अँड सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर फक्त कुठं बदल करावा लागला सांगता येईल का कोणाला मला या पर्टिक्युलर प्रपोजल मध्ये आपल्याला? मी जर समजा पहिल्या पेजवर आलो तर आतापर्यंत जे जे आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या बाबतीत बघितलं तर यामध्ये काय काय बदल नेमकं करावा लागला कोणाला सांगता येईल का? दॅट विल बी ओनली डिफरन्स इन पेज नंबर 1. सर टाइप ऑफ डेव्हलपमेंट आणि ज्या ठिकाणी आपण रेसिडेन्शियल केलं त्या ठिकाणी आपण मिक्स केलं. येस, म्हणजे टाइप ऑफ डेव्हलपमेंट अँड टाइप ऑफ प्रपोजल, राईट? येस. बाकी कुठेही काही बदल नाही. फॉर्म फिलिंगच्या मेथडॉलॉजी मध्ये ऑल इच अँड एव्हरी मेथड इज सेम, राईट? म्हणजे इथून पुढे आता लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारातलं जर प्रपोजल रिलेटेड टू द बिल्डिंग तुम्ही काम करत असताल तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची महत्वाची की फॉर्म फिलिंग मध्ये बिल्डिंग रिलेटेड जेव्हाही तुम्ही कोणताही प्रपोजल असू द्या त्याच्यामध्ये फक्त तुमचा बदल होणार आहे टाइप ऑफ डेव्हलपमेंट मध्ये आणि टाइप ऑफ प्रपोजल मध्ये. दॅट विल बी ऑन पेज नंबर 1. रिमेनिंग कम्प्लीट जे काही कंटेंट आहे तो कोणताही जरी तुम्ही प्रकार घेतला बिल्डिंगचा तर त्याकरता सगळं सारखंच असणार आहे. त्याच्यात परत काही वेगळं तुम्हाला फील करायची गरज नाही. इन्स्टेड ऑफ टाइप ऑफ डेव्हलपमेंट अँड टाइप ऑफ प्रपोजल. ओके, एवढं तर क्लिअर झालंय सगळ्यांना आता? त्याच्यात काही डाऊट आहे फर्स्ट पेजवर कोणाला? ओके, सो नेक्स्ट स्टेप दॅट इज सेव्ह अँड नेक्स्ट. आता ज्यावेळेस पहिलं पेज आपलं पूर्ण फिल करून जातं सेकंड स्टेपला आपल्याला काय करावं लागतं? आता वी हॅव टू फिल प्लॉट डिटेल्स. आता जनरली प्लॉट डिटेल्स मध्ये आपल्याला काय करावं लागतं? परत हे कोणत्याही मेथडसाठी म्हणजे बिल्डिंग असू द्या, लेआउट असू द्या, विच एव्हर टाइप ऑफ प्रपोजल दॅट यू आर अप्लाइंग फॉर इच अँड एव्हरी प्रपोजल प्लॉट डिटेल फिल करताना सगळं सारखं प्रकार आहे. याच्यात काहीच बदल नाही. मग इथे झोन मध्ये आता जनरली आतापर्यंत आपण R1 R2 वगैरे असं बघायचो, पण आता जो आहे तो आपला मिक्स यूज आहे. सो सिलेक्ट हिअर ॲज अ मिक्स यूज. अगेन हिअर यू कॅन जस्ट सिलेक्ट द मिक्स यूज. कारण की झोन आणि यूज हे दोन्ही प्रकार कोणते आहेत आपले? मिक्स यूज मध्ये आपण करतोय. अँड दॅट्स वाय आय विल सिलेक्ट झोन ॲज अ मिक्स यूज. जर तुम्ही रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल पर्टिक्युलर जात असताल तर अकॉर्डिंगली यू हॅव टू सिलेक्ट द झोनिंग अँड अकॉर्डिंगली यू कॅन सिलेक्ट द युजेस ऑफ दॅट. देन गट नंबर दॅट इज 24. प्लॉट नंबर याला नसतो आणि त्याच्यामुळे इथे डॅश टाकायचं. विदाऊट डॅश टाकता पुढे जायचं नाही. कारण की इथं जर तुम्ही डॅश टाकला नाही जर प्लॉट नंबर नसताना, कारण जनरली काय होतं बघा, इंडिव्हिज्युअल प्लॉटला जनरली प्लॉट नंबर नसतो, त्याला डायरेक्टली गट नंबरचा एक पार्ट म्हणून सँक्शनिंग भेटलेली असते. अँड दॅट्स वाय वी हॅव टू मेन्शन दॅट द प्लॉट नंबर इज डॅश. म्हणजे त्याला ब्लँक सोडायचं नाही. ओके, सो आय हॅव मेन्शन डॅश. कारण तुम्ही हा जर ब्लँक ठेवला आणि परत जेव्हा तुम्ही सगळं प्रपोजल कम्प्लीट करता, ऑनलाईन सबमिशन डन, ऑफलाईन सबमिशन डन आणि सर्व्हिस ऍप्लिकेशनला ज्यावेळेस जाताल फॉर्मला त्यावेळेस DSC अप्लाय करताना तो एक एरर देतो की प्लॉट नंबर शुड नॉट बी ब्लँक. मग त्या स्टेजला गेल्यानंतर जर तुम्हाला कळालं की प्लॉट नंबर टाकणं गरजेचं आहे तर तुम्हाला काय काय करावं लागतं? अगेन यू हॅव टू कम टू दिस टिपिक लाईन प्रोजेक्ट फॉर्म, कम टू द सेकंड पेज, ऍड दिस डॅश, परत सगळा फॉर्म सबमिट करा, परत टिपिक लँड ओपन करा सॉफ्टवेअर, त्याच्यात ऑटोकॅड ओपन करा आणि परत फाईल रन करून त्याला सबमिट करा आणि मग सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्मला या. सो दिस कम्प्लीट प्रोसेस विल बिगिन फ्रॉम स्टार्ट टू एंड. अँड दॅट्स वाय हा बोला तर तिथं डॅशच्या ऐवजी 00 केलं तर? 0 प्लॉट नंबर असू शकत नाही ना. म्हणजे एकतर 1 2 3 असावा. कारण 0 हा नंबर आपण कोणत्या याला काउंट करण्यासाठी लिहितो का कधी? नाही. मग एक तर तुमच्या याला प्लॉट नंबरच नाही सगळ्यात पहिली गोष्ट. त्याच्यामुळे यू कॅनॉट गिव्ह एनी नंबर, स्पेसिफिक नंबर. मग त्याच्याऐवजी तो डॅश द्या ना, तो येणार नाही कुठंच तुम्हाला.
बट दॅट विल नॉट क्रिएट एनी प्रॉब्लेम. ओके. किंवा मग तुम्ही सँक्शनिंग करताना त्याला एखादा नंबर रॅन्डम देऊन घेतलेला असेल तर जस्ट पुट दॅट नंबर, पण डोंट कीप इट ॲज ब्लँक. ओके. देन विलेज, नक्षत्रवाडी, एरिया ऍज पर फिजिकल सर्वे. आता हा लिहिताना जो आहे ना तो तुम्ही स्वतःच पहिले डिडक्शन करून लिहू नका. ठीक आहे. दिस डिडक्शन एरिया इज फॉर आवर कॅल्क्युलेशन. कधीही लिहिताना ग्रॉस एरिया लिहायचा 4726.93. सो मेन्शन दॅट 4726.93. 4726.93. आता आपण जसं बघितलं की आपण आता सध्या डमी प्रोजेक्ट आहे म्हणून आपण काय करतोय, सगळीकडे सारखाच एरिया लिहितोय विनाकारण टेन्शन नको. ठीक आहे. देन एरिया ऍज पर ASR. सो सिलेक्ट द नेम प्रॉपरली अँड सिलेक्ट द गट नंबर ऑल्सो. त्याची प्रोसेस आपण ऑलरेडी सगळी बघितलेली. प्रोराटा नाहीये. इजमेंट राईट वगैरे काही आहेत का, लॅटिट्यूड लॉंजिट्यूड नल टाकायचे असेल तर यू कॅन जस्ट कॉपी अँड पेस्ट फ्रॉम द गुगल मॅप. क्लास ऑफ लँड म्हणजे वर्गवारी जी दिलेली असते तुमच्या 7/12वर ती कोणती आहे ती लिहायची. ULC स्कीम अवेलेबल ऍप्लिकेबल आहे का तर नाहीये. Whether the area is affected by the notification under Defense Act, again it is no. Just put the म्युटेशन एंट्री नंबर. आता हा म्युटेशन एंट्री नंबर म्हणजे 7/12वरचा फेरफार क्रमांक असतो. देन टाईप ऑफ ओनर सिलेक्ट करा, ऍप्लिकंटला टिक करा आणि जो काही तुमचा आधार नंबर आहे तो टाका. दिस विल बी हिअर. सिम्पली सेव्ह. ओके. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॉट डिटेल्स ऍड करू शकता. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येते तुमचा FSI डिटेल फिल करायचा आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आतापर्यंत काय होतं, प्युअरली रेसिडेन्शियल बिल्डिंगचा आपण FSI डेटा फिल करायचो आणि त्या केसमध्ये तुम्हाला फक्त बेसिक FSI भरावा लागायचा, प्रीमियम आणि TDR जास्तीत जास्त. आता आपल्याला तो जायची गरज नव्हती पडत तिथपर्यंत म्हणून आपण तो भरत पण नव्हतो, फक्त बेसिक FSI भरायचो. पण आता तुम्ही इथं जर बघितलं तर 1 by 1 बेसिक FSI, प्रीमियम FSI, TDR यांच्यापैकी किती रेसिडेन्शियल एरिया आहे, किती कमर्शियल एरिया किंवा नॉन रेसिडेन्शियल एरिया आहे, त्याच्यात अगेन्स्ट दिस एरिया हाऊ मच एरिया यू आर proposing for ancillary in residential. Out of this, how many FSI you are proposing for non-residential ancillary? हे सगळे टेबल आपल्याला फिल करावे लागतात. पण सुरुवातीला आपण काय करूयात, जास्त हेडॅक न घेता आय विल जस्ट सिम्पली से 1000 किंवा 100 एक रॅन्डम फिगर टाकून द्या. कारण काय होतं की जोपर्यंत तुमची एक स्टेपची ट्रेसिंग होऊन तुम्हाला कळत नाही की नेमकं किती एक्झॅक्टली FSI कॅल्क्युलेशन येत आहे प्रत्येक फ्लोअरचा आफ्टर ऑल डिडक्शन्स, टिल दॅट या प्रत्येक गोष्टींचा फिलिंगसाठी विनाकारण हेडॅक करून घेऊ नका. ठीक आहे. कारण आपल्याकडे एक शीट आहे जिच्यावर आपण सगळं वर्किंग करणार आहोत. बट स्टील राईट नाऊ व्हॉट वी विल डू, वी विल पुट अन रॅन्डम फिगर हिअर अँड जस्ट गो हेड. ठीक आहे. पहिल्या स्टेपला आपण काय केलं, एक रॅन्डम फिगर टाकून दिली आणि पुढे चालले जा. कारण विनाकारण त्याच्यात वेळ घालण्यात आपल्याला काही उपयोग नाहीये. येणे झालेला आहे का, यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. असेल तर मग त्याला येण्याची ऑर्डर इथे टाकून द्या. Then again say save and next. Okay. Again after that, now this is the very important thing. म्हणजे जे आपण आतापर्यंत बघितलं त्यामधली सगळ्यात महत्वाची स्टेप, दॅट इज फिलिंग द बिल्डिंग डेटा. आता आतापर्यंत आपल्याकडे एकच बिल्डिंग असायची, त्यामुळे आपण सिम्पली एक बिल्डिंग ऍड करायचो आणि तिच्यावर मग पर्टिक्युलर काम करायचो. आता आपण इथे काम करताना आता सिम्पली काय करूयात, जास्त हेडॅक करून नाही घ्यायचं. तर जी बिल्डिंग सध्या डेटा फिलिंग करतोय तीच बिल्डिंग, तेवढी एक बिल्डिंग आपल्याकडे आहे असं विचार करायचा आणि त्याचा प्रॉपर डेटा फिल करायचा. मग आता आपण पहिले काय करूयात, वात्सल्य जी काही कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तो आपण इथे फिल करूयात. सो दिस विल बी अ वात्सल्य कॉम्प्लेक्स. नंबर ऑफ फ्लोर्स, मग आता माझ्याकडे काय आहे, इथे बिल्डिंग आहे, याच्यामध्ये बघा इथे फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे 3 फ्लोर इथं आहेत आणि ग्राउंड, दॅट विल बी अ 4 फ्लोर बिल्डिंग. सो आय विल मार्क नंबर ऑफ फ्लोर ॲज अ 4. प्लिंथ लेवल किती आहे तर दॅट विल बी 0.9. ऑक्युपन्सी ग्रुप या पर्टिक्युलर वात्सल्य कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही काय काय प्रोव्हाइड करत आहात. आता आपण असं अझ्युम करूयात सध्या की ग्राउंड फ्लोअरला सगळे शॉप आहेत आणि वरच्या फ्लोअरला ऑफिसेस आहेत. मुद्दाम मी 2 प्रकार घेतो इथे. ठीक आहे. म्हणजे पहिल्या फ्लोअरला फक्त ग्राउंडला कमर्शियल, दॅट इज शॉप्स,
आणि वरच्या फ्लोअरला माझ्याकडे काय आहे, आय डू हॅव ऑफिसेस. मग इथं सगळ्यात पहिले इथे मिक्स्ड सिलेक्ट करा आणि इथेही मिक्स म्हणा. म्हणजे दोन्ही मिक्स केल्यानंतर खाली तुम्हाला टाईप सिलेक्ट करण्यासाठी येतो. मग इथे तुम्ही टाकू शकतात की तुम्हाला काय पाहिजे. सो आय विल से शॉप्स. मग इथे शॉप कोणता पाहिजे तुम्हाला तो तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल. सो माय प्रपोजल इज फॉर मर्केंटाईल शॉप्स. ओके. याच्यामध्ये व्हॅल्यू विचारतो की किती शॉप्स तुम्ही प्रपोज करतायत मर्केंटाईल मध्ये. तर मी इथे काउंट करेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 शॉप्स मी प्रपोज करतो. सो देअर विल बी 13. सॅनिटेशन विल बी 1. म्हणजे तुम्ही ह्या शॉपसाठी सॅनिटेशन म्हणजे WC बाथ वगैरे प्रपोज केलाय की नाही असं विचारलंय. आय सेड इट इज 1. शॉपच्या नंतर वरती आपण प्रपोज करतोय ऑफिसेस. मग कोणते? बिझनेस आहे, मर्कंटाईल आहे, ऑफिस स्टोरेज आहे, ऑफिसेस ऑफ स्टेट आहे किंवा ऑफिसेस पर्पज बिल्डिंग प्रिमायसेस साठी आहे. आय विल से ऑफिसेस दॅट इज बिझनेस. कारण मर्कंटाईल म्हणलं तर परत त्यांचं जाणं येणं चालू राहील अँड दॅट्स वाय पार्किंग स्पेस विल बी मच मोर रिक्वायर्ड. सो आय विल से ऑफिसेस दॅट इज फॉर बिझनेस. अगेन हाऊ मच? तो 13 एका फ्लोअरला होते. 39 दॅट इज 13 into 3. 3 फ्लोअर आहेत टिपिकल. दॅट विल बी माय काउंट. आता आपण जे जे टेनामेंट होते या पर्टिक्युलर एका बिल्डिंग मध्ये ते आपण ऍड केले आणि सिम्पली पुढच्या स्टेपला येऊन मग आता याचा डेटा फिल करूया. सो से ग्राउंड फ्लोर हाईट इज अगेन 3.115 और वी कॅन से दॅट 3.15. कमर्शियल बिल्डिंग आहे म्हणून कमर्शियल सिलेक्ट करा याला आता इथे. ओके. एका फ्लोअरला प्युअरली कमर्शियल आहे ग्राउंडला म्हणजे सगळीकडे. नाव ग्राउंड से 0 दॅट इज दी फ्लोर नंबर. अगेन टिपिकल फर्स्ट टू थर्ड फ्लोर. हे पण आपण बघितलंय की जेव्हा टिपिकल फ्लोर्स असतात माझ्याकडे कोणते जे सारखे सगळे फ्लोर असतात त्यांना आपण टिपिकल फ्लोर म्हणतो जनरली. आणि ज्यावेळेस ते टिपिकल फ्लोर असतात त्यांना आपण एकत्र ऍड करतो. वेगवेगळं ऍड करायची आपल्याला गरज पडत नाही. अँड दॅट्स वाय आय हॅव ऍडेड फ्लोर नेम ॲज अ टिपिकल फर्स्ट टू थर्ड फ्लोर. ओके. Now again mention the height of the building or height of the each floor, that is 3.115 or 3.15. Again these all floors are commercial. इथे काहीच सिलेक्ट करायचं नाहीये. सिम्पली जे जे काही आपले फ्लोर्स आहेत त्या सगळ्या फ्लोर्सला आपल्याला काय करायचंय कॉमाने आपल्याला ते पर्टिक्युलर मेन्शन करायचं. सो त्यामध्ये आपण काय करणार पर्टिक्युलरली 1, 2, 3 अशा पद्धतीने त्याला मार्क करणार. हॅलो सर. हा एकच मिनिट. हा बोला ना. क्वेश्चन असा होता एक की आपण ग्राउंड प्लस 3 फ्लोअरची बिल्डिंग घेतली. त्यामध्ये आपण ग्राउंडला 0 असं मार्क केलं. बट इन केस जर त्या ठिकाणी बेसमेंट फ्लोअर पण असला तर मग आपण बेसमेंटला काय म्हणणार? बेसमेंटला जसं आपण 0 आता हा 0 डॅटम घेतलाय आपण ना. 0च्या वर जाताना आपण 1 2 3 म्हणतोय जसं वर चाललो तसंच खाली जाताना -1 -2 -3 असं म्हणायचं. ओके. जसं इव्हन तर तुम्ही जर नाव बघितलं आपण जनरल मध्ये तर काय म्हणतो जस्ट ग्राउंडच्या खाली बेसमेंट 1 म्हणतो, त्याच्या खाली बेसमेंट 2 म्हणतो, त्याच्या खाली बेसमेंट 3 म्हणतो. या भाषेमध्ये आपण काय म्हणणार -1 -2 -3. ओके. ओके. म्हणजे बेसमेंट 1 म्हणजे -1, बेसमेंट 2 म्हणजे बीच्या ऐवजी मायनसचा व्हॅल्यू लावणार आपण. आणि सेम जसं वर येताना 0 पासून 1 2 3 कडे जातो तसं ग्राउंडच्या खाली जाताना सुद्धा 0 इज अ ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आहे आपला. तर वाय निगेटिव्ह म्हणजे व्हर्टिकल निगेटिव्ह जाताना आपण परत सेम वाय ऍक्सिस वर जसे अंक असतात -1 -2 -3 तसे सेम नावं आपण त्याला देणार. ओके. ओके. मग आता सर ग्राउंड फ्लोर झालाय. हा येस बोला. ते वरती आपण जे बिल्डिंग सब टाईप मध्ये व्हॅल्यूज ते त्यावेळेस नेटवर्क इश्यू आला होता त्याच्यामुळे ते टोटल युनिट्स टाकायचे तिथं. हा इथे युनिट्स टाकायचे. ऍक्च्युली याचा उपयोग काहीच नाही इथे. ठीक आहे. ओके. हे कधी उपयोगात येतात जर तुम्ही कार्पेट एरिया रिलेटेड जर गोष्टी व्यवस्थित बघितल्या ना तर रेसिडेन्शियल मध्ये ऍक्च्युली दॅट आर इम्पॉर्टन्स. ओके. कारण की टेनामेंटच्या नंबरवर सगळ्या गोष्टी तिथे डिपेंड आहेत. पण कमर्शियल मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर कमर्शियल मध्ये प्रत्येक 100 स्क्वेअर मीटरवर कॅल्क्युलेशन्स आहेत.
म्हणजे तुमच्या इथं 13 जरी शॉप्स असले बट त्याचं टोटल कार्पेट एरिया त्या 13 शॉप्सचा किती येतो त्या टोटल एरियावर डिपेंडेबिलिटी आहे सगळ्या गोष्टींची. मग ती 5 जरी शॉप असेल आणि त्याचा 50 स्क्वेअर मीटर एरिया आला आणि 10 शॉप असेल तरी त्याचा 50 स्क्वेअर मीटर एरिया आला तरी दोघांसाठी क्रायटेरिया सारखा असेल. बट दे आर आस्किंग द व्हॅल्यूज. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन सिम्पली जस्ट काउंट अँड पुट इट. काही हरकत नाही. ओके सर, ओके. मग आता आपण काय केलं, शॉप्स आणि ऑफिसेस ऍड केलं, फ्लोर्स ऍड केले, टिपिकल फ्लोर जे होते ते ऍड केले 1 2 3 आणि सिम्पली आय विल से सेव्ह. तर माझी जी एक बिल्डिंग आहे ती मी इथे माझी कमर्शियल कॉम्प्लेक्स जी बिल्डिंग आहे ती पूर्ण ऍड करून घेतली. आता आपण बघितलं होतं की ज्यावेळेस आपण एखादी बिल्डिंग ऍड करतो तर इथे ती ऍड होऊन जाते आणि वरती परत ब्लँक होतं. याचा अर्थ काय की ज्यावेळेस मला एक बिल्डिंग ऍड झालेली दिसते आणि वरती परत ब्लँक झालेलं दिसतं, याचा अर्थ मी परत फ्रेश बिल्डिंग वरती टाईप करून ऍड करू शकतो आणि तिला सेव्ह केलं की खाली ती ऍड होईल बिल्डिंग. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जी बिल्डिंग फिल करत असतो आपण त्यावेळी त्याचाच विचार करा, त्याचा डेटा पूर्ण फिल करा, सेव्ह करा आणि परत जेव्हा दुसरी बिल्डिंग पाहिजे असेल तेव्हा दुसऱ्या बिल्डिंगचा परत फ्रेशली डेटा इथे फिल करा. आता पुढची बिल्डिंग काय आपली ती आपण फिल करूयात. दॅट इज वैभवी प्लाझा. ओके, मग वैभवी प्लाझा म्हणजे आपण मिक्स्ड प्रपोजल म्हणलो होतं. मग याचे नंबर ऑफ फ्लोर्स किती आहेत बघूयात आपण. याच्यामध्ये नंबर ऑफ फ्लोर्स होते, दिस इज ग्राउंड, दॅट इज 1. त्याच्यानंतर फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, सेवन्थ, ठीक आहे, आणि सेकंड, फोर्थ, सिक्स्थ, म्हणजे असे टोटल 7 फ्लोर आहेत वरती. सो 7 + 1 दॅट इज 8th फ्लोर विल बी देअर. ओके, टोटल 8 फ्लोरची बिल्डिंग आहे. अगेन जस्ट कम टू द नेक्स्ट, दॅट इज प्लिंथ लेवल. सो आय विल से 0.9 इज द प्लिंथ लेवल. परत सेम ऑक्युपन्सी ग्रुप मध्ये जेव्हा मिक्स्ड असतं तिथे मिक्स्ड सिलेक्ट करायचं. इथे आपल्याला इथे सुद्धा मिक्स सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली टेबल ऍड येईल आपल्याला. इथे आपण शॉप्स घेऊयात पहिले ग्राउंड फ्लोअरचे अँड दॅट विल बी अ मर्कंटाईल. व्हॅल्यू विल बी 13 एका फ्लोअरला आहे. पब्लिक सॅनिटेशन इज 1. आणि याच्या व्यतिरिक्त मग आपण काय प्रोव्हाइड करतोय शॉपच्या व्यतिरिक्त, वी आर प्रोव्हाइडिंग फ्लॅट्स. सो यू कॅन ऍड दी फ्लॅट्स. मग किती फ्लॅट आपण ऍड करतोय प्रत्येक फ्लोअरला त्यानुसार आपण ऍड करून टाकू शकतो. सो 1 2 3 4 5 6 and 7. तर प्रत्येक फ्लोअरला 7 म्हणजे 7 7 49 टोटल फ्लॅट्स आपण ऍड करणार 49. आता इथे बघा, तुम्ही जसं मी तुम्हाला म्हणलो होतो की इथे 49 आलं त्याच्या एरियावर डिपेंडंट नसल्यामुळे कंपोनंटवर म्हणजे टेनामेंटच्या नंबरवर असल्यामुळे इथं सॅनिटेशन परत टाकायची तुम्हाला गरज नाही. ओके, दॅट्स वाय दिस इज सॅनिटेशन इज नॉट निडेड टू बी फिल्ड. परत नेक्स्ट स्टेपला आपण येऊयात, जस्ट गो टू द फ्लोर नेम. मग फ्लोर नेम मध्ये आपण टाकूयात काय पाहिजे आपल्याला. सो इट विल बी अ ग्राउंड फ्लोर. अगेन इफ यू आर प्रपोजिंग द पार्किंग फ्लोर देन डझंट मॅटर, यू कॅन सिलेक्ट एज अ पार्किंग. आता आपल्या केसमध्ये आपण कमर्शियल ठेवलंय म्हणून इट्स फाईन. पण तुमच्याकडं प्युअरली अपार्टमेंट बिल्डिंग असेल आणि त्या केसमध्ये तुम्ही ग्राउंडला जर पार्किंग फ्लोर ठेवत असाल तर यू कॅन सिलेक्ट पार्किंग फ्लोर. ओके, डझंट मॅटर. सो ग्राउंड फ्लोअरला मी असं म्हणतो 3 मीटरची हाईट आहे, कमर्शियल बिल्डिंग आहे ऑब्विसली, दॅट विल बी अ ग्राउंड फ्लोर. अँड अगेन 0 विल बी आयडेंटिकल फ्लोर. त्यानंतर आता टिपिकल जे फ्लोर होते आपले ते आपण कसे म्हणणार आहोत. टिपिकल फर्स्ट, थर्ड, फिफ्थ अँड 7th फ्लोर. Again, the typical floor height of odd floors, that is residential. त्याचा यूज प्रॉपरली रेसिडेन्शियल म्हणून सिलेक्ट करा. इथे कुठंच टिक करणार नाही आपण. आणि इथे देताना बरोबर नावं द्यायची. आता इथे कोणाला सांगता येईल का जर माझे टिपिकल हे फर्स्ट, थर्ड, फिफ्थ आणि 7th फ्लोर असेल तर इथे फ्लोर आयडेंटिकल फ्लोर नंबर मध्ये काय नंबर टाकू मी आणि कसे टाकू. Can anyone just tell me how to put that? Just try. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते ट्राय करून सांगा काय वाटतंय. नाही, काय सर, परत क्वेश्चन रिपीट.
आपण आता इथं काय म्हणलंय, आतापर्यंत कसं फील करायचो आपण, जर टिपिकल फ्लोर माझे 1 2 3 असेल तर मी 1,2,3 असं लिहायचो, बरोबर. पण आता या ठिकाणी माझे टिपिकल फ्लोर आहेत 1st 3rd 5th आणि 7th. तर मी इथं आयडेंटिकल फ्लोर प्लॅनचे नंबर कसे टाकले, 1,3,7. येस, जे काही तुमचे नंबर आहेत तुमच्या टिपिकल फ्लोरचे तेच नंबर इथं आले पाहिजे. त्याची गरज नाहीये की कंटिन्यू तुमचा एकच नंबर 1 2 3 4च आला पाहिजे. जे काही असतील तुमचे सेम टू सेम ते तुम्ही ऍज इट इज तुम्ही तिथं काय करू शकता, मार्क करू शकता. ठीक आहे. मग मी इथे काय करणार, जे जे टिपिकल आहेत माझे 1 3 5 7 दॅट आय हॅव ऍडेड. ओके. त्याच्यानंतर परत सेम ऍड वन मोर थिंग, आय विल से टिपिकल 2nd 4th and 6th floor. Again the floor height is 3 meter. It is a residential one. And again the typical floor number will be 2, 4, 6. म्हणजे जे काय असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त तुमचे 1st 2nd टिपिकल आहेत तो ऍड 1, 2. त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल 3 युनिक आहे, जस्ट ऍड फॉर 3. परत तुम्हाला असं वाटत असेल की 4 5 6 सारखे आहेत तो ऍड 4, 5, 6. 7वा वेगळा असेल तर परत 7वा सेपरेट ऍड करा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, इथून पुढे हा पर्टिक्युलर पूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. आणि फक्त जे टिपिकल सारखे आहेत त्यांचा नंबर कुठेही असू द्या, पण ते कॉमामध्ये त्याच्या ठिकाणी इथे प्रॉपरली पुट करायचे. फक्त एवढं काळजी घ्यायचं की जे काही न्यूमरिकल इथे ऍडिशन आहे, म्हणजे हे 4 3 7 आणि हे 8 एवढ्याचा काउंट इथं मॅच झाला पाहिजे. जर हा मॅच नाही झाला तर काय होतं बघा, समजा मी इथे 7 लिहिला आणि न्यूमरिकल काउंट याचा हा 1, हे 4 5 आणि 3 8 झाले, सेव्ह करतो, इट विल से दॅट फ्लोर काउंट इज मिसमॅच. ओके. अँड दॅट्स वाय न्यूमरिकल म्हणजे जे काही काउंटिंग आहे, समेशन आहे, ते इथे सारखं आलं पाहिजे. सो टोटल 8 फ्लोर दॅट वी आर ऍडेड, दॅट इज फर्स्ट, दॅट इज ग्राउंड फ्लोर 0, 1st 3rd 5th 7 दॅट इज टोटल 5 आणि परत 2nd 4th आणि 6 म्हणजे टोटल 8 झाले. 8 डिजिट इथं तुमचे आले पाहिजे. ओके. देन से सेव्ह. हा सुद्धा तुमचा फॉर्म काय होईल आता कम्प्लिटली फिल करून रेडी होऊन जाईल. आता तुम्ही इथे बघू शकता 2 बिल्डिंग तुमच्या ऍड झाल्या, दॅट इज वात्सल्य कॉम्प्लेक्स अँड वैभवी प्लाझा. सो इफ समजा असा आपण विचारात घेऊयात की तुमच्या एखाद्या प्रपोजल मध्ये असंही होऊ शकतं की एन नंबर ऑफ बिल्डिंग असतील, 4 5 8 10 15 व्हॉट्स एव्हर. सो इन दॅट केस यू हॅव टू ऍड बिल्डिंग लाईकली. जेवढ्याही सेपरेट बिल्डिंग असेल त्या प्रत्येक बिल्डिंग साठी तुम्ही इथून काय करायचं आहे, ती बिल्डिंग ऍड करायची बाय 1 by 1. टिल देन जोपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या बिल्डिंग त्या पर्टिक्युलर एका प्लॉट मधल्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या बिल्डिंगचा डेटा आणि सेम त्या बिल्डिंगचा डेटा भरत असताना इंडिव्हिज्युअल बिल्डिंगचा जसा डेटा भरतो तसाच सेम इथे भरून सेव्ह करायचं. आणि सेव्ह केलं की ती डेटा बिल्डिंग इथे खाली ऍड होते. आणि परत जर बिल्डिंग असेल अगेन नेक्स्ट बिल्डिंगचा डेटा टाकणे, नसेल आता माझं हे दोन्ही बिल्डिंग फिल करून झालेले आहेत. सो सिम्पली आय विल से नेक्स्ट अँड आय विल कम टू द लास्ट पेज ऑफ माय पर्टिक्युलर फॉर्म फिलिंग. मग इथं मी काय करेल, सिलेक्ट वात्सल्य कॉम्प्लेक्स, सेम मॅप टू लिस्ट. आता इथे एक गोष्ट बघा, जसं आपण लास्ट याच्यामध्ये दोन्ही प्रपोजल मध्ये बघितलं होतं की स्ट्रक्चरल इंजिनियरचं नाव सिलेक्ट करण्याची आतापर्यंत गरज नव्हती. बट व्हॉट हॅपन नाव, as soon as I have selected the particular building, it is asking selecting the structural engineer. का? कारण की जेव्हा तुम्ही 300 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटच्या वर जातात तर त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी स्ट्रक्चरल इंजिनियर कडून डिझाईन घेणे, त्याच्याकडून त्याचे सर्टिफिकेट्स घेणे, म्हणजे जे काही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट असेल, अर्थक्वेक प्रूफ किंवा अर्थक्वेक रेजिस्टंट स्ट्रक्चर असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागेल. आणि त्या पर्टिक्युलर पर्सनचं नाव इथे सिलेक्ट करून त्या पर्सनचं तुम्हाला काय करावं लागेल, DSC सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल. ओके. सो दिस इज पर्टिक्युलर माय स्ट्रक्चरल इंजिनियर रजिस्ट्रेशन. सो आय हॅव सिलेक्टेड दॅट. आय विल से मॅप टू लिस्ट फॉर वात्सल्य कॉम्प्लेक्स. मग तो एकदा मॅप झाला की परत तो आपण दुसरा सिलेक्ट करूया, दॅट इज वैभवी प्लाझा. तो सिलेक्टेड राहील. परत मॅप टू लिस्ट करा. ओके. सो दिस इज ऑल्सो नाव जनरेटेड अँड आय विल से सबमिट. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, जेव्हा मल्टिपल म्हणजे बिल्डिंग्स आहेत एका प्लॉटमध्ये किंवा मल्टीफ्लोअर बिल्डिंग्स आहेत आणि मिक्स टाईपचं प्रपोजल जर असेल, म्हणजे वेगवेगळ्या कोणत्याही प्रकारातलं असू शकतं,
त्या केसमध्ये अशा पद्धतीने आपण स्टार्ट टू एंड पर्यंत फॉर्म फिल करू शकतो. सो दिस पर्टिक्युलर प्रपोजल इज नाव completed in online mode. CVR complex that we have added, and it is completed in online final submit. ओके, तर अशा पद्धतीने आपण कोणताही प्रोजेक्ट जो आहे तो फिल करून फायनल करू शकतो. याच्यात काही डाऊट्स असतील तर विचारा, कारण की आपण आता आज म्हणजे इथं थांबूयात. जे काही फॉर्म फिलिंग आहे ती प्रॉपरली समजली आहे का, कुठं काही डाऊट असेल तर विचारा. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात, किंवा आतापर्यंत जे काही सेशन झाले आहेत याच्यामध्ये कुठं तुम्हाला काही इश्यू आला आहे का वर्किंग करताना, किंवा काही डाऊट आहे का, ते एक 5 मिनिटं आपण डिस्कस करूयात. नाही तर मग थांबूयात आपण, कारण की याची जे ट्रेसिंग आहे ती बेसिक ट्रेसिंगला एक पूर्ण सेशन द्यावं लागतं आपल्याला, कारण बेसिक ट्रेसिंगच खूप मोठी आहे याची. त्यामुळे आज काही स्टार्ट करत नाही मी बेसिक ट्रेसिंग, कारण ती स्टार्ट केली तर फक्त आपल्याला बिल्डिंग आणि फ्लोर बाउंड्री फक्त मार्क होतील, त्याच्यापेक्षा वेगळं काही मार्क होणार नाही. So we will stop here today, and in tomorrow's session probably we will conduct the basic tracing. उद्या पण प्रोबेबली मला एक बिझनेस मीटिंग संदर्भात थोडं बाहेर जायचंय. इन केस जर उद्या सेशन कंडक्ट करता नाही आलं तर सॅटर्डेला चालेल का आपल्याला कंडक्ट केलं तर सेशन? सगळ्यांचं काय ओपिनियन आहे मला सांगा, म्हणजे मग त्या हिशोबाने इन केस उद्याचं आपण आत्ताच मग ठरवूयात की उद्या न घेता सॅटर्डेला घेतलं तर चालेल का सगळ्यांना? चालेल चालेल ना. तर मग म्हणजे विनाकारण उद्या वेळेवर तुम्हाला नोटिफाय करण्यापेक्षा आत्ताच आपण डिसाईड करू की उद्याऐवजी डायरेक्टली सॅटर्डेला सेशन घेऊ, कारण की मग तुम्हालाही वेळेवर प्लॅन चेंज करण्याची गरज नको. आत्ताच माहिती असलं तर तुम्ही उद्याचा जो काही टाइम आहे तुमच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही राहू शकता. अँड इन्स्टेड ऑफ फ्रायडे म्हणजे टुमारो, सॅटर्डे वी विल कंडक्ट दी सेशन. ठीक आहे, म्हणजे हॉलिडे जरी असला आपला ट्रेनिंग सेशनला तरी सुद्धा आपण तो कंडक्ट करूयात सॅटर्डेला. ओके सर, ती जी शीट होती एफएसआय कॅल्क्युलेशनची, ती शीट आपण सांगणार आहात का ट्रेसिंगच्या वेळेस परत? हो, येस. आता आपण काय, मी मुद्दाम तुम्हाला ही का आता दाखवत नाहीये सगळी, म्हणजे समजून का नाही सांगितली, कारण माझ्याकडे अजून टोटल बिल्टअप एरिया असेल, या सगळ्या गोष्टी किंवा परमिसिबल एफएसआय जे प्रीमियम आहे, टीडीआर आहे, जनरेट झालेलं नाही आता. ओके, म्हणजे इव्हन दो ही पूर्ण एक्सप्लेन पण करणार आहे मी तुम्हाला आणि ही शेअर पण करणार आहे तुम्हाला, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. तुम्हाला ही पूर्ण शीट एकदा समजली की तुम्हाला ती पूर्ण मी शेअर करणार आहे. ओके सर. हॅलो, हा बोला सर. माझं ट्रेसिंग संदर्भात क्वेरी होती. त्या दिवशी बघा आपलं साईड मार्जिन दिसत नव्हते. ते मी परत ट्राय केलं तरी पण साईड मार्जिन दाखवत नाहीये. म्हणजे बाकी नवीन टिपिक लाईन कोणी मारलं त्यांना सेम प्रॉब्लेम आहे की फक्त मलाच कळत नाहीये? नाही, तुम्ही एक काम करा, तुमचा फॉर्म मी माझं हे बंद करतो. सर आता माझ्याकडे सिस्टीम नाहीये पण. बरं ठीक आहे, मग तुम्ही काय करा, मला शेअर करा डायरेक्टली तुमचा जो काही फॉर्म फिल केलेला आहे ना, किंवा लॉग इन आयडी पासवर्ड द्या मला डायरेक्टली तुमचा. मी त्याच्यावरून चेक करतो एक्झॅक्टली की काय इश्यू आहे तुमच्या फॉर्म फिल. चालेल. आय थिंक सो तुम्ही रॉ लँड पण सिलेक्ट केला होता बहुतेक ना? नाही, मी आता सगळे करून बघितले. म्हणजे परत फॉर्म एडिट करून बघितला, परत नवीन प्रपोजल पण करून बघितलं, सेमच प्रपोजल केला त्याच्यात पण तोच प्रॉब्लेम येतो. हो, तोच प्रॉब्लेम. सर मला काय वाटतं, आपण मी ज्यावेळी प्लॉट ट्रेस करतो ना त्यावेळी एक जी एरर येते बघा, काहीतरी लेअर हे करा म्हणते, लेअरचं नाव नवीन लेअर करा प्लॉट ट्रेस करताना, त्यामुळे होत नसेल का? होत असेल का? तुम्ही ऑटोकॅड कोणता वापरताय तुम्ही? 21 आहे. ठीक आहे, बघूयात. कारण तो जो लेअरचा एरर आहे ना तो काही जणांना येतोय, म्हणजे भरपूर जणांचे मला मेसेज किंवा कॉल पण येत आहेत. पण जनरली आता काय होतं माहिती का, की हा एरर जोपर्यंत आम्हाला दिसणार नाही तोपर्यंत त्याचं सोल्युशन पण आम्हाला. मी आज काय केलं, परत टिपिक लाईन रिइन्स्टॉल पण करून बघितलं, पण त्याने घेतलंच नाही. म्हणजे साईड मार्जिन हा इश्यू नसायला पाहिजे. ट्रेसिंग मध्ये तुम्ही काय करा, एकदा शांत म्हणजे याच्यानी स्टार्ट टू एंड पर्यंत परत एकदा आपलं पूर्ण. मी जवळजवळ 4 वेळा ट्रेसिंग केला. नाही, तुम्ही ट्रेसिंग केलं असेल, पण काय होतं की तुमच्या आता जे म्हणजे स्टेप लक्षात आल्यात ते तुम्ही सेम फॉलो करत असताल, बरोबर? हो. तर व्हॉट आय विल सजेस्ट की एक प्रपोजलचं स्टार्ट टू एंड पर्यंत जी ट्रेसिंग आहे बेसिक आणि डिटेल, तर याची प्रत्येक गोष्ट म्हणजे एकही सेकंदाचं स्किप न करता स्टार्ट टू एंड पर्यंत एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा, जेव्हा तुम्हाला शांत वेळ आहे तेव्हा. ओके. गडबडमध्ये बघू नका. आणि मग त्यावेळेस तुम्ही कम्पेअर करा की तुम्ही त्या स्टेपला काय करतात आणि माझ्या स्टेपमध्ये काय बदल आहे. ओके. इन केस जर तुम्हाला कुठं ट्रेस झाला तर यू विल गेट द सोल्युशन. एक
नसेल तर मग डायरेक्टली मला तुम्ही लॉग इन आयडी द्या, मी तुमचा फॉर्म बघेल किंवा मग 1 to 1 आपण डायरेक्टली स्क्रीन शेअर करून बघूयात काय इश्यू आहे. हो हो चालेल, ठीक आहे. अजून कोणाचं काही म्हणजे डिस्कस करण्यासारखा पॉइंट आहे की थांबूयात आपण? सर एक आता तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनियरचं जे हे केलं सर, तर माझं स्ट्रक्चरल इंजिनियर अंडरच रजिस्ट्रेशन आहे. तर मला नॉर्मल जे इंजिनियर आहे ते घ्यावं लागेल की फॉर एक्झाम्पल मी याच रजिस्ट्रेशन वरून जर एखादा मल्टी असा प्रोजेक्ट जर हे केला तर तिथे मला ऍक्च्युली काय आहे, तुम्ही जर युडीसीपीआर मध्ये रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जर बघितल्या ना, तर स्ट्रक्चरल इंजिनियरला फक्त स्ट्रक्चरल डिझाईन अप्रुव्हल देण्याची अथॉरिटी आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे युडीसीपीआरच्या याच्यानुसार. बट स्टील तुम्ही ज्या युएलबी ला काम करतात तिथे विचारा, इफ दे आर सेइंग इट्स फाईन, तुम्ही करू शकतात तर हरकत नाही. पण जनरली इट इज नॉट ऍक्सेप्टेड. कारण काय होतं की तुमचं जे काही तुम्हाला हे दिलेलं आहे अप्रुव्हल फॉर स्ट्रक्चरल इंजिनियर हा पार्ट पूर्ण वेगळा आहे आणि प्लॅनिंग हा पार्ट पूर्ण वेगळा आहे. म्हणजे तुम्ही इव्हन बघू शकतात की ज्यावेळेस आपल्याला लायसन्स घ्यायचंय त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर याच फील्ड मधलं मला एक्सपिरियन्स आहे 2 वर्षाचा 3 वर्षाचा, याचं सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागतं आपल्याला स्टार्टिंगला. तर याचा अर्थ काय आहे की त्यांना एक्सपेक्टेड आहे की त्या फील्डमध्ये तुमची प्रोफिशियन्सी असल्यामुळे तुम्हाला ते लायसन्स दिले जाते, बरोबर. तर स्टील इट्स फाईन, तुम्ही विचारून घेऊ शकतात युएलबीला. इफ दे आर सेइंग की म्हणजे आम्ही ऍक्सेप्ट करतो एकाच लॉग इन मधून, तर तुम्ही करा. पण आम्ही दोन्ही करून घेतलेले आहेत, कारण की काय फीस पण एवढी काही नाहीये. 3 वर्षांसाठी 3,000 रुपये असल्यामुळे आम्ही सेपरेट हे ठेवलेले आहेत दोन्ही लॉग इन. पण तुम्ही एकदा युएलबीला कन्फर्म करा ते काय म्हणतात. तर कारण की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं युडीसीपीआरच्या, तर स्ट्रक्चरल इंजिनियरच्या अंडरमध्ये तुम्हाला प्लॅनिंग साठी सुद्धा हे आहे, परमिटेड आहे म्हणून दिलेलं नाहीये कुठं. पण ठीक आहे, तुमची युएलबी ऍक्सेप्ट करत असेल तर तुम्ही करू शकतात, काय हरकत नाही. माझं ऍक्च्युली 2 होते रजिस्ट्रेशन, एक इंजिनियर आणि एक स्ट्रक्चरल. पण बऱ्याच जणांचं प्रोजेक्ट त्यांनी अप्रूव्ह केले, म्हणजे स्ट्रक्चरल थ्रू जे टाकलेले होते ते, त्याच्यामुळे मग मी ते रिन्यू केलंच नाही. मग नाही, मला काय नाही माहिती का, जर ऍक्सेप्ट करत असतील तर मग विचार करून फायदाच नाही, टाकून द्यायचं, बघायचं. इफ दे आर ऍक्सेप्टिंग आपल्याला काही अडचण नाही. कारण काय होतं की याच्यामध्ये कुठं असं स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव येतं का? पण लेफ्ट साईडला जे आपण बघतो टेक्निकल पर्सनचं नाव येतं शेवट पेजला, शेवटच्या पेजमध्ये तुमचं नाव येतं का? नाही, चेक नाही केलं सर मी ते. चेक मग ते आता जेव्हा प्रॅक्टिस करताना फॉर्म फिल करताल ना, तर त्यावेळेस ते एक चेक करा. जर ते आलं तर मग काय हरकत नाही, कारण तो एक तुम्हाला क्रॉस चेक आहे की आपण जेव्हा आता फॉर्म फिल करताना सगळ्यात शेवटच्या स्टेजला मॅप टू लिस्ट करतो, हो, त्यामध्ये जर बाय डिफॉल्ट टेक्निकल पर्सन मध्ये तुमचं नाव येत असेल तर मग काय हरकत नाही. कारण टेक्निकल पर्सन म्हणून इफ दे आर ऍक्सेप्टिंग तर मग तुम्हाला काय हरकत नाही करायला. ठीक आहे सर. ओके, अजून काही कोणाचं म्हणजे पॉइंट आहे डिस्कस करण्यासाठी? चालेल, मग थांबूयात आपण. सर एकच फक्त डाऊट होता सर, ज्यावेळेस मल्टिपल ज्यावेळेस समजा फॉर एक्झाम्पल प्लॉट नंबर 1, 2, 3 आणि 4 वरती आपण एखादं रो हाऊस युनिट आहे, समजा 8 रो हाऊसेस, तर त्या केसमध्ये मग फॉर्म फिलिंग जे आहे ती कशी राहील? म्हणजे जे प्लॉट नंबर आपण देतो. ओके, प्रत्येक प्लॉटला नंबर वेगवेगळा आहे. येस येस. 7/12 त्यांची एंट्री सेपरेट आहे सगळ्यांची. हो. तर एक लक्षात, म्हणजे सगळ्यांनीच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इफ यू आर हॅव्हिंग सेपरेट एंट्री ऑफ 7/12, म्हणजे पर्टिक्युलर मी आन्सर देतोय की जर तुमच्या 7/12ला वेगळी एंट्री असेल तर एका एंट्री ऑफ 7/12 साठी तुम्हाला एक प्रपोजल टाकावं लागेल. याचा अर्थ काय की जर तुमच्या 7/12वर 8 एंट्रीज असेल फॉर 8 डिफरंट प्लॉट्स, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे 8 पर्यंत, देन यू हॅव टू पुट 8 नंबर ऑफ प्रपोजल्स फॉर दॅट पर्टिक्युलर रो हाऊस. दॅट इज फर्स्ट. पण जर समजा तुम्हाला असं करायचं असेल की सगळेही 8 रो हाऊस मला एकाच प्रपोजल मध्ये जर सँक्शन करून घ्यायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्या सगळ्या 8 प्लॉटचं अमलगमेशन करावं लागेल. आणि अमलगमेशन केल्यानंतर त्याचा 7/12वर सिंगल प्लॉट म्हणून एंट्री करावी लागेल. अँड देन यू कॅन जस्ट गो फॉर दी सिंगल प्रपोजल. पण त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे आणि विकताना आपण खूप प्रॉब्लेम होतात. तर त्यामुळे जनरली इंडिव्हिज्युअलची जर तुम्ही परमिशन घेऊन ठेवली तर दॅट विल बी मच मोर इझियर टू युअर प्रपोजल. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्लॅन करू शकता.
म्हणजे त्याच्यामुळे मी सिंगल आन्सर म्हणजे सिंपल आन्सर दिलं की 7/12 जेवढ्या एंट्री तेवढे प्रपोजल बनावं लागणार तुम्हाला. ओके, ओके सर. अजून काही क्युरी आहे कोणाची की थांबूयात आपण? क्युरी असेल तर विचारत जा, म्हणजे टाइमचं मला काही कन्सर्न नाहीये. तुमच्या क्युरीज नसल्यानंतर थांबूयात आपण, म्हणजे जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर यू कॅन जस्ट गो हेड. येस, आय थिंक प्रदीप तुम्ही बोलतायत का काही? नाही सर, थांबूया, झाले. ओके, चलो, गुड नाईट देन.